नमस्कार मित्रांनो, आपलं सायन्स फॅक्ट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहे ते 3 सिम कार्ड याविषयी थोडीफार आपण माहिती बघणार आहे. तर चला चालू करूया. आज मी हे 3 सिम कार्ड 10,000 रुपयाला आणले आहेत. एकूण 30 रुपये. 4Gचे सगळे सिम कार्ड आहेत. वोडाफोन आहे, एअरटेल आहे, आयडिया ही आहे. 4Gचे सिम कार्ड आहेत सगळे. ह्याच्यात पहिल्यापासून 100 MB चा डाटा फ्री मिळत आहे, म्हणजे 300 MB डाटा आहे असं आपण समजू शकतो, म्हणजे आहेच हा. तर आपण पहिला एअरटेल सिम कार्ड बघूया. ओके, हे एअरटेल 4Gचं सिम कार्ड आहे. इथं लिहिलेलं आहे एअरटेल बाहुबली सिम. मस्तच आहे. इथे एअरटेल 4G इंडिया 4G नेटवर्क. त्यानंतर इथं पाठीमाग बघूया, या सिम कार्डवर इथं नंबर आहे या सिम कार्डचा. त्यानंतर इथं सगळं त्यांनी काय काय लिहिलेलं आहे, हे कोड आहे. त्यानंतर त्यांच्या इथं ऑफर्स आहेत खाली. इथं भरपूर काही माहिती लिहिलं आहे. ते जाऊ दे, आपण ओपन करूया सिम कार्ड. हे असं मी धरलं, हे पहिला काय आलं, हे कोड्स हा एक कोड आहे. ते स्कॅन मी नंतर करणार आहे. आणि काय आहे बघूया. हे आपलं आलं एअरटेलचं सिम कार्ड. मोबाईलमध्ये क्वालिटी एवढी चांगली नसणार यावेळी, पण बघा तरी पण थोडंफार दिसतंय. तर एअरटेल 4G असं लिहिलेलं आहे इथं. त्यानंतर आणि काय इथं त्यांचा कोड आहे, प्रीपेड आहे. पाठीमागं लिहिलंय स्मार्ट पोर्ट नेटवर्क एअरटेल 4G असं इथं आहे. चला दुसऱ्या आपण कार्ड उघडूया. इथे ठेवतो मी हे कार्ड, हे तिकडं ठेवतो. हा, मग दुसरे उघड्या. हे वोडाफोनचं कार्ड आहे. तर उघड्या. इथे काय काय वर लिहिलंय, त्यांचे ऑफर्स आहेत. अनलिमिटेड 3G 4G डाटा ₹18, सुपरनेट 4G न्यू कनेक्शन, वोडाफोन पॉवर टू यू. त्यानंतर इथं सेल फ्री काय काय पाठीमागं त्यांचा कोड आहे. इथं नंबर आहे यांच्या इथं पहिल्यापासूनच इथं नंबर असतो. सिम नंबर म्हणून सिमचा हा पहिल्यापासूनचा नंबर असतो. हा सिम कार्ड नंबर इथं आहे, म्हणजे आपला मोबाईल नंबर. डेट इथं लिहिलेलं आहे, पॅकेज डेट 18 मे 2017. तर चालू करूया आपण अनुभव. जरा हे काढायला सुरुवात करूया. हे नीट काढतो थोडं. ओके ओके, ह्याच्यातून पहिला हे काय बाहेर येतं बघूया. हे काय बाहेर येतं बघूया. हा ह्याचा फॉर्म आहे, प्रीपेड कस्टमर इन्फॉर्मेशन फॉर्म. हा मी नंतर भरून देणार आहे. याच्यावर सगळी आपली माहिती भरून द्यायची असते या फॉर्मवर. इथे सगळी पाठीमाग माहिती आहे, म्हणजे कसं आहे, टर्म्स अँड कंडिशन्स आपण म्हणतो बघा ॲप ते डाउनलोड करताना, तसं हे ज्या म्हणजे टर्म्स अँड कंडिशन आहेत एवढ्या वाचत बसा पहिला. हे सगळं आहे. इथं नंबर, इथंही नंबर आहे या सिम कार्डचा. हे आपलं सगळं भरून येत आहे, ते मी नंतर भरून देणारच आहे. आपण आणि काय या कार्डमध्ये आहे बघूया. इथे ठेवतो काढावं. आता हे दुसरं काय आलं बाहेर काय आलं बघूया. हे वोडाफोनचं मला वाटतं पुस्तक आहे. नाही, पुस्तक नाही, जाहिरात असल्यासारखी ॲडव्हर्टाईज आहे. से हॅलो टू वोडाफोन सुपरनेट असं आहे. हे प्रीपेड सगळीकडं वोडाफोन सुपरनेट. हे पण जाहिरात बघितलं असेल, त्याच्यातला तो बॉय आणि डॉग आहे. इथं काय काय इन्फॉर्मेशन आहे, 24 आवर म्हणजे 24 आवर वोडाफोन केअर, फोन नंबर ते सगळे आहे तिथं. पाठीमाग काय आहे बघा. इथं हिंदीमध्ये तीच माहिती आहे. एक नजर टाका, मराठीत पण आहे. ही मराठीतली माहिती आहे. हा, मराठीतली ही माहिती आहे सगळी. 24 तास वोडाफोन केअर सगळे नंबर्स आहेत. आम्हाला इथे लिहा ईमेल त्यांचा, ते काय काय दिलेलं आहे. चला हे पण ठेवूया बाजूला. आहे नंतर मी वाचणार आहे नीट सविस्तर. आता लास्ट म्हणजे एक कार्ड बाहेर येतं. हे वोडाफोन आणि एअरटेलचे कार्ड आहेत, ते एकसारखेच वाटतात.
याच्यावर काय काय लिहिलेलं आहे आपण बघूया. सुपरनेट, वोडाफोन सुपरनेट 4Gचं आहे कार्ड, प्रीपेड. त्यानंतर इथं कसं घालायचं कार्ड, मायक्रो कार्ड असलं की नॅनो. इथं लिहिलेलं आहे स्टँडर्ड, मायक्रो, नॅनो सगळ्यात वर सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे कार्ड कसं काढायचं, म्हणजे आता एक मोबाईलमध्ये लहान सिम कार्ड बसतात, एवढे मोठे बसणार नाहीत. तर बघा आता एअरटेल आणि हे दाखवतो तुम्हाला. हे आता बघा कसे वाटतात, दोन्ही सेम वाटतात. हे वरचं एअरटेल आहे, खालचं हे आहे, फक्त शेप वेगळा आहे. आणि हे दोन्ही रेड असल्यामुळे सगळे ते वाटतात. तर आपण आयडियाचं कार्ड उघडूया. चला हे ठेवतो ह्या बाजूला. वोडाफोन आणि काय आहे का नाही. आयडियाचं बघा, हे आयडियाचं कार्ड आहे. इथे काय लिहिलंय, वेलकम टू द 4G वे ऑफ लाईफ आयडिया 4G आदित्य बिर्ला ग्रुप अँड आयडिया कॅन चेंज युअर लाईफ असलेलं आहे. प्रीपेड सिम आहे. डायल 590592 ॲक्टिव्ह करण्यासाठी हे करा ते करा. ते मी करणार आहे. डायल *121# फॉर युअर बेस्ट ऑफर त्यांनी सांगणार. हा इथं नंबर आहे आयडियाचा. त्यानंतर आयडिया इथं सगळे त्यांच्या हे टर्म्स कंडिशन ते सगळं दिलात. तर आपण काढूया, अनपॅकेट करूया. इथं आतच एक हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल नसेल, प्रीपेड धारकांसाठी मार्गदर्शिका म्हणून मराठीत काय काय लिहिलेलं आहे ते वाचूया. नंतर काढून मी वाचणार आहे कापून हे कार्ड. आत एक कार्ड असणार. हे सगळी आत माहिती एवढी कोण वाचत बसतं. हे बघा, हे कार्ड सेम कार्डासारखं आहे, फक्त येलो कलर आहे. आयडिया सेल्युलर लिमिटेड, आयडिया 4G आदित्य बिर्ला ग्रुप. त्यानंतर 3G 4G जनरल इन्फॉर्मेशन नंबर 12345 हा नंबर आहे त्यांचा. त्यानंतर काय काय लिहिलं बघा, दिस कार्ड इज प्रॉपर्टी ऑफ आयडिया सेल्युलर लिमिटेड, प्रॉपर्टी आयडियाची प्रॉपर्टी आहे हे कार्ड असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर कोड आहे का नाही, कोड्स नाही. एअरटेल वगैरे होता तो नंतर स्कॅन करून घ्या. तर आपण हे ह्या बाजूला ठेवू. आता तिन्ही कार्ड आपण एकत्र घेतले बघा, एअरटेल, वोडाफोन, आयडिया. हे बघा, हे असे एकत्र घेतले. 2 सिम वाटतात, हे एक वेगळं वाटतं. मी आता दोन माझ्याकडे 2-3 मोबाईल आहेत, त्यापैकी ह्याच्यात एक घालणार आहे 4Gच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह करणार आहे. फक्त हे 2 ॲक्टिव्ह करायला लागणार नाही, ते चालू झाल्यात असं वाटतं मला. म्हणजे 2 तास तरी झाले. हे फक्त ॲक्टिव्ह करण्यासाठी इथं नंबर काय दिलेला बघतो, कुठे गेला तो नंबर. ॲक्टिव्ह करण्यासाठी एक नंबर असतो इथं, तो आपण हे करायचा. हा या बाजूला आहे, या बाजूला आहे. डायल 590592 ॲक्टिव्ह हा नंबर आहे. मी ॲक्टिव्ह करणार ते कार्ड वापरायला सुरुवात करणार. पहिला मी वायफाय असू दे बाहेर, मला हे उपयोगी पडणार आहे. बाहेर पूर्ण मला हे तिन्ही सिम कार्ड्स उपयोगी पडणार आहेत. 100 MB म्हणजे 300 MB आहे असे मला वाटतं. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणते आता सिम कार्ड वापरता? आता सगळीकडं भारतात जिओ चाललेलं आहे. एअरटेल, आयडिया, वोडाफोन खाली चाललेले आहेत असं वाटतं. मी तर जिओचं पण वापरतो. एअरटेलचं एक आहे ऑलरेडी माझ्याकडं. एअरटेलचे 2 आहेत, सॉरी 2 मोबाईलमध्ये. आयडियाचं होतं ते कुठे गेलं काय मी काढून ठेवलेलं, हरवलं ते. आणि वायफाय आहे माझ्याकडं रिलायन्सचं. तुम्ही काय वापरता? तुम्ही घरात काय वापरता आणि बाहेर काय वापरता? मी बाहेर एअरटेल वापरतो, जिओचं कधी तर वापरतो, बाहेर एअरटेल वापरतो आणि घरात रिलायन्स वायफाय वापरतो. तुम्ही काय वापरता ते नक्की खाली कमेंटमध्ये मला सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्ही अजून मला माझ्या फेसबुकच्या मॅथ्सबुक या अकाउंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, मी लिंक त्याची. तर ते तुम्ही नक्कीच मला पाठवा फ्रेंड. मी नवीन रोज मॅथ्स म्हणजे गणित ते प्रॉब्लेम्स तयार करतो आणि ते पोस्ट करतो, आणि नवीन अपडेट असेच देत राहतो. किंवा नवीन मोबाईल कुठला लॉन्च झाला त्याचे अपडेट देत राहतो. तर त्याला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, खाली लिंक देणार आहे मी.
तर आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.